पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला, पण इथं येणाऱ्या पर्यटकांना अजूनही नगरपालिका चांगल्या सुविधा देत नसल्याचं दिसून येत आहे. पन्हाळगडावरील एसटीच्या सेवेबद्दल प्रवाशांच्या तक्रारी आहेत. कोल्हापूर पन्हाळा मार्गावर मोडकळीला आलेल्या गाड्या देणं, फेऱ्या अनियमित असणं, गाड्यांची चौकशी करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक नियंत्रकांकडून सौजन्याची वागणूक न मिळणं, या सगळ्यामुळं या मार्गावरील प्रवासी त्रस्त आहेत. आज भारतीय दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली प्रवाशांनी नरवीर शिवा काशीद यांच्या पुतळ्याजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. एसटीचा कारभार सुधारण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्याच्या पन्हाळा तहसीलदार कार्यालयाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी एसटी बस सेवा सुरळीत करावी, चालक वाहकांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे, तसंच पन्हाळा ते वाघबीळ मार्गावरील जीर्ण झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या. यावेळी वाहतूक नियंत्रक आणि चालक वाहकांना प्रवाशांशी नम्रतेनं वागतील, पन्हाळा मार्गावरील बस फेऱ्या वेळेत सुरू होतील, यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात येतील, असं आश्वासन पन्हाळा तहसीलदार कार्यालयाकडून दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे, अनिरुद्ध कांबळे, शाहरुख पेटकर, दयानंद कांबळे, रमेश कासे, दीपक बानकर, पवन राऊत, रामानंद गोसावी, मारुती माने, दीपक बानकर, पवन कार्तिक, शाहबाज मुजावर, चेतन भोसले, धीरज कुऱ्हाडे यांच्यासह भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्ते आणि प्रवासी सहभागी झाले होते.